Allah, the All-Merciful, the Very Merciful. Read, with the name of Lord, who created as briefing. He created man from the flood of blood. Read, and your Lord is the most gracious, who imparted knowledge by means of pen. He taught man what he did not know. In fact, man crosses the limits because he deemed himself to be free of needs. Surely, to your Lord is written, have you seen him who forgives? A servant of Allah, very be praised. Tell me, if he is on the right path, or bids piety, would the Prophet still forbid him? Tell me, if he rejects the true faith and turns away, does he not know that Allah is watching him? No. If he does not desist, we will certainly drag him by forelock, a line, skillful forelock. So let him call the men of his council. We will call the soldiers of the hell. No, never obey him, and go down in sajda and come close to it. अल्लाहच्या नावाने आरंभ करते, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे. पठण करा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने, ज्याने निर्माण केले, ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्यापासून निर्माण केले. तुम्ही पठण करीत राहा, तुमचा पालनकर्ता मोठे कृपाशील आहे. ज्याने लेखणीद्वारा ज्ञान शिकवले, ज्याने माणसाला ते शिकवले जे तो जाणत नव्हता. खरोखर तर मनुष्य स्वतःवर काबू ठेवत नाही, अशासाठी की तो स्वतःला निश्चिंत समजतो. निसंशय तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे. त्यालाही तुम्ही पाहिलं, जो एका दासाला लुटतो. वास्तविक तो दास नमाज अदा करतो. आता तुम्हीच सांगा, जर तो सन्मार्गावर असेल किंवा अल्लाहचे भय राखून वागण्याचा आदेश देत असेल. बरे पहा तर, जर हा खोटे ठरवित असेल आणि तोंड फिरवीत असेल, काय नाही जाणत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला चांगल्या प्रकारे पाहत आहे. निश्चितच जर त्याने आपले वाईट वचन सोडले नाही, तर आम्ही त्याचे माथीवरचे केस धरून त्याला परफटत ओढू. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे, त्याने आपले बैठकीतल्या लोकांना बोलावून घ्यावे. आम्ही जहन्नमच्या रक्षकांना बोलावून घेऊ. खबरदार, त्याचे म्हणणे मुळीच मान्य करू नका आणि सजदा करा व अल्लाहशी निकट व्हा. मैं पनाह चाहती हूँ अल्लाह की शैतान मौजूद से. शुरू करती हूँ अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है. पढ़ो अपने परवरदिगार का नाम लेकर, जिसे सब कुछ पैदा किया. उसने इंसान को जन्मे हुए खून से पैदा किया है. पढ़ो, और तुम्हारे परवरदिगार सबसे ज्यादा करम वाला है, जिसने कलम से तालीम दी इंसान को उस बात की तालीम दी जो वो नहीं जानता था. हकीकत यह है कि इंसान के लिए सरकशी कर रहा है, क्योंकि उसने अपने आप को बेनियाज समझ लिया है. सच तो यह है, तुम्हारे परवरदिगार की तरफ सबको लौटना है. भला तुमने उस शख्स को देखा जो एक बच्चे को मना करता है जब वो नमाज पढ़ता है. भला बतलाओ कि अगर वो नमाज पढ़ने वाला हिदायत पर हो या तकवे का हुक्म देता हो, तो क्या उसे रोकना गुमराही नहीं? भला बतलाओ कि अगर वो रोकने वाला हक को झुठलाता हो और मुंह मोड़ता हो, क्या उसे ये मालूम नहीं है कि अल्लाह देख रहा है? खबरदार, अगर वो बाज ना आया तो उसे पेशानी के बाद पकड़ कर घसीटे है, उस पेशानी के बाद जो झूठी है, गुनहगार है. अब वो बुला रहे अपनी मजलिस वालों को, हम दोज़ख के फरिश्तों को बुला रही है. हरगिज़ नहीं, उसकी बात ना हालो और सजदा करो और करीब आ जाओ. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू.